हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? सोपीच होऊ राहिली ना. आधी उकरायला लागलं खोल असं नरम याच्या बोडाला उकरलं ना तर जादा खोल जातं बोट, आणि जिथं ती गेलं नाही ना तिथं कमी खोल जातं. अच्छा, म्हणजे हे जमीन जिथं मोकळी दिसू राहिली मोकळी खाली. व्हायला लागली. भुसभुशीत झाली, हा जिथं तुम्ही कार्बन ग्रीन लाईफ दिलेले तिथं हा. नरम झाली. नरम झालेली. हा, आणि जिथं नाही दिलं ना कडक. तिथं कडक झाली. आता इथं पाहिलं होतं हा, ना हा. आम्ही अनुभव बोला ना, मागं. बोला इथं ना. अलग ड्रीप आहे. बरोबर. याचं स्पेशल आहे, याचं पाणी अलग येतं, याचं अलग येतं. हे हा. ड्रॅगनचं अलग आहे. हा. हे बघा याच्यात इथं नरम जमीन आहे, इथं कडक जमीन आहे. 3 इंच इथं. बोट चाललंय. काय बोलताय? हे बघा इथं माझं बोट इथं. डायरेक्ट. हा डायरेक्ट त्याला बेड नाही, काही नाही, नुसतं आपलं बेड नाही, सर्वसाधारण open लावलेलं आहे. ते बघा आतरलं लावून दिलं लावून दिलं. आणि ते त्याच्यावरच प्लॉट आहे. त्याला म्हणजे काय असं नियोजन नाही केलेलं, सरी काढणं, बेड काढणं, मल्चिंग वगैरे असं काही नाही. काहीच नाही, काहीच फक्त लावायचं म्हणून लावून दिलं. लावायचं म्हणून लावलं, नंतर तुमचं ते औषध आलं का असं आम्ही युट्यूबला पाहिलं, हा, हा. नंतर मागून घेतलं, दिलं सोडून, तेव्हापासून प्लॉट भारी चढ राहिला. आता मला सांगा, या वर्षी तुम्ही असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं, तुम्हाला एवढे अफलातून रिझल्ट मिळाले टोमॅटो मध्ये? हे आपलं ग्रीन लाईफ आणि हे Organic carbon. ऑर्गॅनिक कार्बन वापरलं. अच्छा, किती सोडले याला याला 2.5 लिटर 3 हात केले. 2.5 कार्बनचे, लिटर कार्बनचे आणि एक बॅग आणली होती 4 किलोची ग्रीन लाईफची? ग्रीन लाईफ. अच्छा, हे दिल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला प्लॉट मध्ये? याला कळी आणि हे चकाकी वगैरे सगळं व्यवस्थित भेटलं याला. आता आपण जर झूम करून बघितलं, ही सेटिंग आहे का काय, तरी किती माल असेल प्रति झाडो? असं तर मोजू शकत नाही आता, ते खाली पडलेलं पण आहे तरी plot. 200-250 फळं. हा, त्याला आरामात. प्रत्येक फांटीला आता आम्ही खालून तोडत राहतोय हम्म. आणि पुढे लागत राहतोय त्याला. बघा ना, वर माल बघा ना, इकडे हा. आपण जर वरती गेलो शेंड्याकडे, ही बघा सेटिंग बघा. आता आम्ही इकून तोडीत आणलं इकडे वर माल का? हा माल, आणि आता पुढे लागतच चालू आहे त्याला. खालून निघाली पण. अच्छा, म्हणजे आज तुम्ही समाधानी का एकदम? हा, समाधानी. कसे रिझल्ट आहे या प्रोडक्टचे? खूप छान रिझल्ट आहे. आम्ही दुसरे रासायनिक वगैरे जास्त म्हणजे त्याला सोडलंच नाही. सोडलंच नाहीये. नाही आता आज जर बघितलं आपण, तर काय काय समस्या राहिल्या रासायनिक मध्ये? रासायनिक मध्ये काय त्याला आता आम्ही फवारण्या वगैरे थोडं शिल्लक घ्यावं लागतं. याला आम्ही जास्त करून फवारण्या घेत नाही आता. राम राम. राम राम. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा सर. शिवाजी आप्पासाहेब जाधव, मुक्काम बारसोडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. अच्छा, आता आपण इथं बघू शकतो तुम्ही ड्रॅगन पण लावलेले बरोबर ना, हा, आणि त्याच्यामध्ये आंतरपीक टोमॅटो आहे. टमाटे. हा, किती क्षेत्र आहे हे तरी 8 गुंठे क्षेत्र आहे टोमॅटो टमाट्याचा. आणि ड्रॅगनचं किती आहे? ड्रॅगनचं 1 एकर आहे. 1 एकर आहे. हम्म. आता मी तर म्हणतो तुम्ही तर रेकॉर्डच केला असेल, मी तर आजपर्यंत कुठं आंतरपीक पाहिलं नाही टोमॅटो ड्रॅगन मध्ये. हा, बरोबर आहे. हे पहिलं हे दुसरं वर्ष आहे, जागा खाली होती म्हणून केलं ते पीक. टोमॅटो केलं. हा, आता आपण इकडे बघू शकतो, इकडे ड्रॅगन आहे आणि इकडे टोमॅटो आहे. ही व्हरायटी कोणती आहे सर टोमॅटोची? आर्यमाने. आर्यमाने. किती दिवसाचा प्लॉट झाला? हा, 4.5 महिन्यात. 4.5 महिन्याचा झाला. हम्म. आता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत भरपूर रासायनिक खतं वापरले असेल, हा, काय फरक आहे रासायनिक खतांमध्ये आणि आपल्या खतांमध्ये? फरक म्हणजे याला तर बार सोडला तर रासायनिकला. याला काय समजा आम्ही 10 रोजाला 8 रोजाला एकदा जरी सोडलं, आता याला काय 8 गुंठे आम्ही 1 लिटर आणि ते पाऊण लिटर ते लिक्विड आणि ग्रीन लाईफची बॅग. ग्रीन लाईफची 1 किलो सोडलं का 8 गुंठ्यामध्ये, तर ते डायरेक्ट 8 रोजांनी पाणी सोडतो आम्ही त्याला. आता जर बघितलं थंडी पण खूप आहे बरोबर ना, हा, तर एवढ्या थंडीमध्ये आपला प्लॉट इकडे मागं जर बघितलं, पान वगैरे पाना कसे पान झालेले एकदम, हा, पान वगैरे पत्ती चांगली आहे. पत्ती चांगली एकदम, काळोखी वगैरे टिकून आहे. हा, आज नाग- समाधानी का तुम्ही? नाही, आज समाधानी आहे. काय म्हणजे सांगाल व्यवस्थित इतर शेतकऱ्यांना? वापरावं, हे चांगलं आहे. हे रासायनिक वगैरे त्याच्यापेक्षा बार परेशान झाल्यापेक्षा याला वापरलेलं चांगलं आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन झालं, ग्रीन लाईफ झालं. हा, ग्रीन लाईफ वगैरे. अच्छा, खर्च कसा आहे? खर्च काही एवढा वाटत नाही, जर रासायनिकच्या तुलनेत जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर. हा, खर्च कमी आहे. हा, खूप कमी आहे. खूप कमी आहे. आता मला सांगा, आता जर बघितलं तर चव वगैरे टोमॅटो खाऊन पाहिला असेल तुम्ही, घर वगैरे सगळं व्यवस्थित आहे त्याला. व्यवस्थित आहे की एकदम? हा, बरोबर. आता आपल्यासोबत मित्र आहे तुमचे, हा, त्यांनी पण मागवले मटेरियल, त्यांनी माहेरलाय. दोडक्याला मागवले. हा, काय वाटतं, कसा आहे रिझल्ट वगैरे प्रोडक्ट? दादी चांगला असल्यामुळे मी बी मागितली. तुम्ही पण मागवलं? हो. त्यांनी पाहिलं आणि प्लॉटावर पाहून गेले प्लॉट. हा, नंतर मग मी म्हणलं असं केलं बा आम्ही. ते म्हणजे मग आपल्याला मागा दोडक्यासाठी. हो ना, त्यांच्याकडे दोडकी असते आम्ही. दोडके असतं. हा,
दोडके ऊस वगैरे असते, पण ते दोडक्याला त्यांनी मागवलंय. म्हणजे तुम्ही आधी वापरून पाहिले प्रोडक्ट? हा, मी वापरल्यानंतर मग त्यांनी पाहिलं ते प्लॉट, नंतर मग ते म्हणे आपल्याला मागा. अच्छा. म्हणजे तुम्हाला माहिती कुठून भेटली होती? आम्हाला युट्यूबवरूनच भेटली. अच्छा, व्हिडिओ पाहिले ते तुम्ही? हा, अच्छा, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, भाजीपाला असेल, द्राक्ष शेतकरी असेल, काय सांगाल त्यांना? वापरलं पाहिजे का हे? चांगलं आहे वापरायचं, वापरलं तर चांगलं आहे. घ्यायला पाहिजे. रासायनिक एक वेळेस तुम्ही हे जर वापरलं समजा, रासायनिक एकदा ते कमी करून याला जर वापरलं एकदा, म्हणजे प्रयोग तत्वावर, तर तुम्हाला हेच मागायला म्हणजे असे तुमचं मन होईल. अच्छा, म्हणजे एकदम बेस्ट रिझल्ट आले. हा, आजपर्यंत तुम्ही भरपूर कंपन्यांचे खत औषध सोडले असेल ना? भरपूर काय फरक आहे या कंपनीमध्ये आणि बाकीच्या तंत्रज्ञानमध्ये, बाकी कंपन्यांमध्ये? फरक चांगला आहे. रिझल्ट कसे मिळतात? रिझल्ट ताबडतोब 5व्या रोजी रिझल्ट दिसायला सुरू होतो. एकदम. हा. आता आपण जर बघितलं तर, कुठं जरी बघितलं, इकडे जरी बघितलं तर बघा ना, म्हणजे इथं वांग्याला पण जाईल खत. हा, अच्छा, म्हणजे तुम्ही व्हिडिओ मध्ये जसे बाकी शेतकऱ्यांचा अनुभव बघितला तसा पण रिझल्ट तुम्हाला मिळालाय. मिळाला. आतापर्यंत जी तुम्ही माहिती दिली ती खरी का? 100% खरी. 1% सुद्धा खोटी नाही त्याच्यात. दुसऱ्याला फासासाठी नाही केलेलं आपण ते. आपण स्वतः अनुभव घेतला आणि नंतर करा. अच्छा, म्हणजे नक्कीच हे वापरल्यानंतर शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. बिलकुल. 2 पैसे भेटतील ना लोकांना. बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही पण शेती करता, तुमची शेती किती आहे? आमची 7 एकर आहे. 7 एकर आहे. आता तुम्हाला म्हणजे काय काय समस्या येऊ राहिल्या रासायनिक मध्ये? रासायनिक मध्ये जमीन कडक यायला लागली, ती फुटवे कमी निघते, ऊसाला बी त्या दोडक्याला बी ती मुळी चलत नाही. गेल्या वर्षी ऊसाला लावली आम्ही. अच्छा, आता ह्या गावामध्ये टोमॅटो भरपूर शेतकऱ्यांनी केले असतील ना? नाही जास्त टमाटे नाही आमच्या गावात, पण समस्या येते का टोमॅटोला इकडे? समस्या आहे, नागाळीची वगैरे समस्या येते. अच्छा. काय वाटतं सुरुवातीपासून आपलं जर पूर्ण शेड्यूल वापरलं तर काय प्रॉब्लेम? सुरुवातीपासून जर वापरलं ना, 100% तर प्लॉटच म्हणजे अलगच प्लॉट राहणार, याच्यापेक्षा भारी राहणार. नादच नाही करायचा. हो, त्याच्यापेक्षा भारी राहणार. आता तिकडे बघा ना, ते प्लॉट टोमॅटो पण कसे चमकतात. आपण जर झूम करून बघितलं ती सेटिंग पहा ना तुम्ही. याचं काही नियोजन नाही आहे प्लॉटचं. हे म्हणजे जसं आलं तसं वर टाकलं नाही तर खाली आलं, याचं काही नियोजन नाही. त्याच्यामुळे याचं म्हणजे आता याला हे बघा, खालून फुटवे निघू राहिले. एवढा वर माल असून खालून माल निघू राहिला. हे बघ, खालून डायरेक्ट म्हणजे माल चालू झालेला आहे. हा इतका माल असून तेच झाडे. 4 इंचावरच खोड आहे याचं पुढं. आणि इथं हे एवढं पूर्ण पडलं. प्लॉट असं झोपलेलं इकडे तिकडे, म्हणजे दोनदा पडलाय प्लॉट वजन. एवढं वेट आम्ही ते बांधला नाही, कारण ते उचलत नाही आता पहिल्या. हो ना? एवढं पण फुटलं. अच्छा, म्हणजे तरी 200-250 फळ असेल एका झाडाला. भरपूर फळे. आता हे बाई बारीक सेटिंग आहे काही. बरोबर आहे. अच्छा, तुम्ही म्हणजे थोड्या क्षेत्राला ड्रॅगनला पण गेलेले आहे, बरोबर ना? इकडे जर बघितलं आपण, हा, इकडे पिवळा पण आहे. आणि हा. हिरवा आहे. इकडे जात नाही. आता इथं जे ड्रीप आहे काय, हे झाड बसून इथं हे ड्रीपचं, याच्यामुळे तिथपर्यंत जर गेल्या तर मग तिथून बी ते कॅच करून राहिले. म्हणजे जिकडं आपलं कार्बन आणि ग्रीन लाईफ जाईल हा, इकडं झाडांना, इकडे बघू शकतो एकदम गरेदार आहे, बरोबर ना? हा. काळोखी वगैरे. आणि तिथून तुमच्या पाठीमागे ज्याला दूध नाही जात, समजा तिकडे टमाटो नाही, समजा हा, तिकडे आलं की म्हणजे इकडे पिवळापणा येईल डायरेक्ट. हे बघा, आपल्याला डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसतंय. म्हणजे ड्रॅगनला सुद्धा एकदम भारी रिझल्ट हे जर वापर. हा, भारी. तुम्हाला काय बदल दिसतो सर? आम्हाला बदल वाटला म्हणूनच आलो साहेब. म्हणजे त्याचे पानं लंबल दिसरायली, ती रुंदी आहे, त्याला हिरवापणा जास्त आहे, त्याला पिवळा आहे. अच्छा, म्हणजे तुमचा प्रयोग इकडे पण सक्सेस झालेला आहे. हा, अच्छा, तुम्ही आज आनंदी का? हो. इकडे लय पैसे लागत आहेत रसायन मध्ये. काळाची गरज आहे खरं म्हणजे हे जर बघितल्यावर. कारण की आज जर बघितलं तर पोरांची उंची वाढत नाही, पोरं घरी चिडचिड करताय. हो, हे सर्व रासायनिकचं खाणं आहे, रासायनिकचं खाण्यावर. बरोबर का नाही? केमिकल चाललं ना त्याच्यामध्ये. अच्छा, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. शिवाजी आप्पासाहेब जाधव, मुक्काम बारसोडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद. हो.